कुठल्याही क्राईमच्या मागे एक मोटिव्ह असतो. मग तो मोटिव्ह पैसा, प्रसिद्धी, प्रेम किंवा द्वेष ह्यापैकी काही असू शकतो. आणि या प्रकारचे अनेक क्राईम्स आपण आत्तापर्यंत बघितलेले आहेत. आज आपण जो गुन्हा बघणार आहोत त्या गुन्ह्यामागे जो मोटिव्ह आहे तो फारच विचित्र आहे. किंबहुना या गुन्ह्यामागे एक मोटिव्ह नाही आहे. गुन्हा जरी एक असला तरी त्याच्या मागच्या थिअरीज 2 आहेत, मोटिव्स 2 आहेत आणि सस्पेक्ट सुद्धा 2 आहेत. बापरे, इंटरेस्टिंग असणार आहे म्हणजे. येस. तर मग खरा गुन्हेगार कोण आहे? आपली गोष्ट सुरू होते गुरगावमधल्या एका नॉर्मल चौकोनी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये. आई, वडील, मोठी मुलगी आणि छोटा मुलगा. नेहमी जशी आपल्या घराची जी दिनचर्या असते तशी त्यांची ही दिनचर्या सुरू होते की सकाळी लवकर उठवणं, मुलांना उठवणं आणि त्यांना शाळेत जायला तयार करणं. यामागे जे काही स्ट्रगल असतं तेच स्ट्रगल वरुण आणि ज्योती ठाकूर सुद्धा करतात. त्यांची 2 मुलं गुरगावमधल्याच रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये जात असतात. 11 वर्षाची. येस. आणि खूप त्याच्या ब्रांचेस वगैरे पण आहेत. 11 वर्षाची विधी आणि 7 वर्षाचा प्रद्युम्न ठाकूर. नेहमीप्रमाणे वरुण त्या दोघांना गाडीत बसवतो एकदाच आणि त्या दोघांना शाळेत घेऊन जातो. त्यांना शाळेत सोडून वरुण परत येतो आणि एक सुटकेचा निश्वास टाकतो की हा आता मला कुठे 10 मिनिटं स्वतःसाठी मिळतील आणि मग आवरून परत माझ्या कामाला मी लागेन. मैंने उनको 7:55 में गेट पे, स्कूल के मेन गेट पे ड्रॉप कर दिया. लिटिल डज ही नो की तो घरी आल्याच्या काही क्षणात त्याला एक फोन येणार आहे ज्यांनी त्याचं अख्खं आयुष्य बदलून जातं. और उनको छोड़ के मैं वापस आया हूँगा, घर पहुँचा हूँगा मैं 8-9 के आसपास. ठीक 8:10 पे स्कूल के रिसेप्शन से वाइफ के फ़ोन पे फ़ोन आया, जो फ़ोन मैंने ही पिक किया. हा फोन असतो शाळेच्या रिसेप्शनिस्टकडनं की तुमच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे आणि आम्ही त्याला जवळच्या बादशहापूर रुग्णालयामध्ये घेऊन जातोय. ताबडतोब तुम्हीही निघा. कुठल्याही पालकांना हा फोन आला तर म्हणजे हादरूनच जाणार. ॲब्सोल्युटली. आणि तरीही जी काळजी वाटते त्या काळजीने ती दोघं घरातनं जायला निघतात. कारण फक्त 10 ते 15 मिनिटं झालेली असतात त्याला बाय म्हणून सुद्धा. तर ह्या 10-15 मिनिटात असं काय घडतं की अख्ख्या एका कुटुंबाचं जगणं बदलून जाणार असतं. शाळा सुरू व्हायची बेल वाजते त्यावेळेला परीक्षा चालू असतात सिनियर वर्गाच्या. विधीची ही परीक्षा चालू असते. प्राथमिक शाळा मात्र नेहमीची सारखी चालू असते. आणि परीक्षा चालू असल्यामुळे मॉर्निंग असेंब्ली जी होते ती असेंब्ली होत नाही. पहिलाच दिवस असतो परीक्षेचा. त्यामुळे सगळी मुलं आपापल्या डायरेक्ट वर्गात जातात. काही परीक्षा हॉलमध्ये, काही आपल्या नॉर्मल वर्गामध्ये. पण शाळा सुरू होतीये न होतीये तोपर्यंत त्या शाळेचा जो गार्डनर होता, माळी होता, त्याचा किंचाळण्याचा आवाज लोकांना येतो. नॅचरली मुलं बाहेर पडायचा प्रयत्न करतात. वर्ग शिक्षक त्यांना आतच थांबवतात. काही निवडक वर्ग शिक्षक, शाळेचा स्टाफ असं त्या आवाजाच्या दिशेने जातात आणि त्यांना जे दृश्य दिसतं त्यांनी प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकतो. रक्ताच्या थारोळ्यात असलेला 7 वर्षाचा प्रद्युम्न त्यांना दिसतो. तो जिवंत असतो. तो चाचपडत बाहेर आलेला असतो आणि बाहेर तिकडे तो पडलेला असतो. हे क्लिअर आहे कारण तो जिथपासनं आत आलाय त्याच्या मागे रक्ताची अक्षरशः एक नदी वाहतीये आणि तो त्या नदीत तसाच पडलेला आहे. तो जिवंत आहे. तो तडफडतोय. सगळे शिक्षक बाहेर येतात. काय करायचं हे त्यांना कळत नाही. सुचणारच नाही अशा क्षणी. त्याच्यात काही लोक असतात जे प्राथमिक शाळेचे प्रिन्सिपल, माध्यमिक शाळेचे प्रिन्सिपल, काही शिक्षक, एखाद विद्यार्थी, त्यांचा जो कंडक्टर असतो त्यांच्या स्कूल बसचा अशोक कुमार नावाचा, आणि जो गार्डनर ज्यांनी त्याला पाहिलेलं असतं. ती एक शिक्षिका त्या कंडक्टर जो अशोक कुमार असतो त्याला म्हणते की तू पटकन ह्याला घेऊन टीचर्स पार्किंग लॉटमध्ये धावत जा आणि त्याला त्या आमच्या गाडीमध्ये बसव, मी निघते, आपण गाडीने त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, त्याच्या आई वडिलांना फोन करूया. ज्या बेसिक काळजी जी सगळे ज्या पद्धतीने ऍक्ट करतील, कुठलाही नॉर्मल माणूस असं बघून जे ऍक्ट करेल ते करतात. करेक्ट. तर नॅचरली जे कुठचाही काळजीवाहू माणूस करेल त्या पद्धतीने ते ऍक्ट करतात. काही जण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन धावतात, काही जण ऍक्च्युअली घटनास्थळाची पाहणी करायला लागतात आणि रिसेप्शनिस्ट असते ती तिच्या आई वडिलांना फोन करते.
जेव्हा वरुण आणि ज्योती तडकाफडकी गाडीतनं निघत असतात तेव्हा त्यांना अजून एक फोन येतो की आम्ही त्यांना बादशहापूर हॉस्पिटलमध्ये नाही नेतोय, आम्ही त्यांना नेतोय आर्टेमिस हॉस्पिटलमध्ये. आर्टेमिस हे गुरगावमधल्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटल्सपैकी एक आहे. आर्टेमिसचं नाव ऐकल्यावरच अजून एक मनात शंकेची पाल चुकचुकते की ह्याचा अर्थ एवढी गंभीर दुखापत झाली की एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जायची गरज. इमर्जन्सी असेल तर आपण काही हॉस्पिटल्सला जातो आणि ते लक्षात येतं लगेच. करेक्ट. सो त्या पद्धतीने ते आर्टेमिस हॉस्पिटलला जायला निघतात. तिकडे त्यांना सांगितलं जातं की तो इमर्जन्सी रूममध्ये आहे. इमर्जन्सी रूमच्या बाहेरचा डॉक्टर त्यांना म्हणतो की आज जे काही घडतंय ते मला नाही वाटत तुमची बायको बघू शकेल, त्यामुळे त्यांना बाहेरच थांबवा, प्लीज तुम्ही एकटेच आत या. 7 वर्षाचा प्रद्युम्न हा तिकडे हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूमच्या बेडवर मेलेल्या अवस्थेत असतो. त्याचा जो स्कूल युनिफॉर्म असतो, जो काय ग्रे किंवा खाकी रंगाचा साधारण असतो, तो युनिफॉर्म पूर्ण डार्क लाल झालेला असतो रक्ताने. इतकं की त्याच्या याच्या जखमेवर, मानेवर त्याच्या एक जखम असते, त्या जखमेवर जे बँडेड लावलेलं असतं जाडवालं, ते बँडेडही पूर्ण रक्ताने माखलेलं असतं. बापरे. त्याच्या गळ्यावर, प्रद्युम्नाच्या गळ्यावर 2 कट असतात. एक शॅलो कट असतो इकडे, जो तसा म्हणजे जरी गंभीर स्वरूपाचा असला तरी इतका खोल नसतो की ज्याने मृत्यू होईल. दुसरा कट मात्र जो असतो तो ह्या कानापाठून पूर्ण मान चिरून तो ऑलमोस्ट शोल्डरपर्यंत येत असतो आणि तो खूप डीप आणि सिव्हिअर प्रकारचा कट असतो, ज्याच्यामुळे ॲक्च्युली त्याचा मृत्यू झाला. आणि हॉस्पिटलवाले पण काही करू शकले नाहीत, कारण रस्त्यातच तो गेलेला होता. म्हणजे एवढा ब्लड लॉस झाला म्हटलं आणि इथे मारलं याचा अर्थ खूपच अवघड आहे. आणि हॉस्पिटलवाले काही करायच्या आतच तो आपले प्राण गमावतो आणि आई वडिलांच्या हातात फक्त त्याचं मृत शरीर येतं. आणि म्हणजे मृताचा काय म्हणतात, वाईट वाटून त्याच्याबद्दल शोक करायच्या आतच त्यांना एका प्रोसिजरल ह्याच्यामध्ये ढकललं जातं की आता त्याला ऑटोप्सीसाठी न्यायला लागेल, आता पोस्टमॉर्टम करायला लागेल, पोलीस केस होणार, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते भांबावून जातात. मीनवाईल शाळेमध्ये जे मी म्हटलं की थोडी लोक पाठी उरलेली, त्यापैकी काही लोक मग आता क्राईम सीन बघायला लागतात. त्यापैकी एक माणूस आहे सुभाष गर्ग, जो प्रायमरी शाळेमधल्याच एका माणसाचा पालक आहे. आणि तो तिकडे फी भरण्याच्या किंवा कशा तरी याच्या कामासाठी आलेला होता. आणि त्याच्या डोक्यात पहिली कल्पना येते की आपण ह्या गोष्टीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला पाहिजे. त्यामुळे तो व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागतो. ही 2017 सालची आता. तो व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागतो आणि बाथरूममध्ये जातो, बघतो ते पूर्ण रक्ताचा तो एक ट्रेल तयार झालेला असतो. भिंतीवर रक्ताचे त्या टॉयलेटच्या भिंतीवर रक्ताचे ठसे असतात, शोईंग की तो बाहेर येण्यासाठी धडपड करत होता आणि त्या धडपडीमध्ये तो भिंतीवर आदळलेला, त्याचा बॅलन्स जात होता. कशा पद्धतीने तो बाहेर आला असेल 7 वर्षाचा मुलगा, हे त्या रक्ताच्या ट्रेलवरनं त्यांना दिसत होतं. तो ट्रेल जात होता त्या लाईनमध्ये जी टॉयलेट्स होती त्याच्यातल्या शेवटच्या टॉयलेटकडे. आणि धाडसच आहे ना एखाद्याचं हे शूट करणं. म्हणजे हो ना, तो विचार जरी केला तरी मी करू शकेन की नाही हा प्रश्न पडतोय. खरं. आणि पण त्यांनी ते शूट केलं. शेवटच्या टॉयलेट स्टॉलमध्ये आपली जी शाळेची, प्राथमिक शाळेची जशी टॉयलेट्स असतात इंडियन स्टाईलची, आणि तर त्या पद्धतीने तो शेवटच्या टॉयलेटमध्ये गेला. इंडियन स्टाईलचं टॉयलेट होतं, लाईट्स कमी होते, त्यामुळे त्यांनी सांगितलं पटकन फ्लॅश मार. आणि त्या फ्लॅशमध्ये त्या टॉयलेटच्या ड्रेनमध्ये अडकलेली एक मोठी सुरी, एक मोठा चाकू त्याला दिसतो. ऑटोप्सीमध्ये पण कळतं की त्या मोठ्या सुरीने वार झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. 10:30च्या आसपास मीडिया, पालक ह्या सगळ्यांनाच ही घटना घडलेली कळते आणि ते सगळे शाळेकडे धाव घेतात. आणि एक किऑस सिच्युएशन असते, कारण तो क्राईम सीनमध्ये तिकडे लोक आत गेलेली असतात, त्या शाळेच्या कॉरिडॉरमध्ये लोक फिरत असतात, आपल्या मुलांबद्दल चौकशी करत असतात. आणि मग तिकडे पोलीस येतात. ही घटना होऊन खरं तर 1-2 तास झालेले आहेत. बापरे.
पोलिसांना यायला इतका का वेळ लागला हा पण एक प्रश्न आहे. आणि शाळेने बोलवलं पण नाही का लगेच? त्या शाळेने कधी बोलवलं ह्याचे रेकॉर्ड्स नाही. फक्त आपल्याला एवढं माहिती की 10:30च्या आसपास पोलीस येतात, जेव्हा घटना ॲक्च्युली 8:45च्या सुमारास झालेली आहे. ही फक्त ॲक्च्युली शार्दूल सुरुवात आहे पोलिसांच्या हलगर्जीपणाची. खूप पब्लिक त्याचे रेकॉर्ड्स आहेत, पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत आणि कधीही तुम्ही गुगल करून त्याच्यावरचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतोय ते म्हणजे खरंच भयानक आहे. कारण मीडिया, पेरेंट्स, टीचर्स हे सगळे सर्रास त्या क्राईम सीनवरनं नॉर्मली फिरतायत. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा, कारण तो क्राईम सीन कॉम्प्रोमाइज होईल, कंटॅमिनेट होईल ह्याच्या काळजीने ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. कोणीतरी पटकन ते शाळेच्याच एखादा सपोर्टिंग स्टाफनी असेल, पण ते जे रक्ताचे ठसे आहेत ते असे जुजबी पुसून तो मॉप तिकडेच साईडला रक्ताळलेला ठेवलेला आहे. इतकंच नाही तर पोलीस स्वतः ते शूजला काही कव्हर न घालता असेच, ग्लोव्ज नाही, काही नाही, असेच बिनधास्त फिरतायत. आणि ह्यामध्ये कहर म्हणून कॅज्युअली ते जे मर्डर वेपन आहे ते सहज जाऊन त्यांनी पिकअप करून एका प्लास्टिक बॅगमध्ये टाकलं. वाव, म्हणजे एवढं सगळं नॉलेज असताना, म्हणजे असंही नाही की बाबा आपण 1997मध्ये बघतो की आपल्याला माहिती नाही एवढं. 2017मधल्या गुरुग्रामसारख्या शहरातल्या पोलिसांनाही माहिती नसावं म्हणजे जरा सरप्रायझिंगच आहे. पोलिसांची फॉरेन्सिक टीम तिकडे येते. काही जुजबी CCTV फुटेज त्यांना मिळतं, पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की बरेचसे मॅक्झिमम CCTV फुटेजेस ॲक्च्युली त्या शाळेमधले हे गायब आहेत, कारण CCTV चालतच नाही आहे. हार्डली एखाद CCTV त्यांना का ते नॉट वर्किंग म्हणजे कोणी बॉदर पण केलं नाही. गंज चढलेल्या अवस्थेत काही एखाद CCTV कॅमेरा त्यांना दिसतो. तर अगदी मोजकं फुटेज त्यांना मिळतं. बापरे, हे का इंटरनॅशनल स्कूल IB स्कूलमध्ये घडतंय? येस. लकीली त्यामध्ये प्रद्युम्न रक्तातून बाहेर आल्याचं, म्हणजे बाथरूमच्या एंट्रन्सच्या इथलं थोडंफार फुटेज त्यांना अवेलेबल होतं. आणि त्या बेसिसवर ते पुढच्या गोष्टी करायला लागतात. फिंगरप्रिंट्स घेणं किंवा तिथल्या लोक कोण आहेत त्यांचे काय कस्टडी घेणं, त्यांनी ज्या सुभाष गर्गनी तो व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ हे करणं आणि बाकीच्या लोकांच्या जबान्या घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण बाथरूम म्हणलं ते किती लोकांचे फिंगरप्रिंट्स असणार आहेत कायच, आणि त्यात एवढे धंदे असतील तर अवघडच. एक्झॅक्टली. जोपर्यंत ऑटोप्सी रिपोर्ट येतो तोपर्यंत सगळ्यांचाच राग अनावर झालेला असतो. पेरेंट्स किंवा आजूबाजूचे एकंदर सोसायटीमधले सगळीच लोक, ज्यांना शाळा ही आपल्यासाठी एक सॅक्रोसॅक्ट गोष्ट असते. तिथे आपण काय विद्येचं माहेरघर वगैरे म्हणतो, पण शाळेमध्ये इतक्या प्रकारचा भीषण काही गुन्हा होईल ही अक्षरशः चीड येण्यासारखी गोष्ट. आणि त्यामुळे पालकांचा एक मॉब, त्याच्यात वरुण आणि ज्योती ही असतात ज्यांच्या मुलासोबत हे घडलंय, ते तिथल्या पोलीस ऑफिसमध्ये जातात मोर्चा घेऊन एक प्रकारे, की तुम्ही म्हणजे इतक्या लेव्हलला ते चिडलेले असतात की जोपर्यंत तुम्ही गुन्हेगार पकडत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाचे अंत्यसंस्कारही करणार नाही, आत्ताच्या आत्ता आम्हाला गुन्हेगार पकडून द्या. सो ह्या प्रकारची रिॲक्शन. पण पालक म्हणून काय रिॲक्ट करावं हेच कळत नसेल ना, म्हणजे कायच, म्हणजे एखाद्या आईला ह्या धक्क्यातनं बाहेर येणंच इम्पॉसिबल आहे. ॲब्सोल्युटली. त्यामुळे ह्यांचं कदाचित जस्टिफाईड आहे, पण ह्या प्रकारची घाई पोलिसांना किंवा आत्ताच्या आत्ता करा तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत. ह्या प्रकारचं मीडिया ट्रायल्स इमिडिएटली सुरू होतात, लोक एनॅक्ट पण करून दाखवतात, जे एकंदर मीडिया करतं. आणि ह्या सगळ्या प्रेशरमुळे की काय आय डोंट नो, पण पोलिसांना 9 तासामध्ये त्यांचा गुन्हेगार सापडतो. तत्परता लगेच जागी होते. सकाळी 9च्या आसपास हा खून झालेला असतो. 6 वाजता पोलिसांचे म्हणजे गुरगाव पोलीसचे कमिशनर जे आहेत ते संदीप खिरवाड आणि डेप्युटी कमिशनर समरदीप सिंग हे दोघं मीडियाला अड्रेस करतात आणि एक स्टेटमेंट देतात की आम्हाला अक्युज्ड मिळालेला आहे. आणि त्या अक्युज्ड म्हणजे नुसताच मिळालेला आहे नाही, त्यांनी गुन्ह्याचं कन्फेशन पण दिलेलं आहे. आणि नुसतंच कन्फेशन नाही दिलंय तर त्या अक्यूजला आम्ही मीडियासमोर आत्ता आणणार आहोत आणि तुम्ही वाटेल ते प्रश्न त्याला विचारू शकता.
आर यू किडिंग मी? म्हणजे जेन्युइनली हे पोलिसांचं सीपी स्टेटमेंट आहे. येऊन बोलतात मीडियामध्ये आणि 2017 मध्ये घडलंय. येस, पोलिसांनी वापरलेली मेथोडॉलॉजी खूपच सोपी होती. जी 10 लोक त्यांना तिकडे सापडलेली, जी 10 क्राईम सीनवर होती, त्या 10 लोकांना त्यांनी चौकशीसाठी डिटेन केलं. ज्याच्यामध्ये व्हाईस प्रिन्सिपल होते, प्रिन्सिपल होते, जो कंडक्टर होता, गार्डनर होता, सुभाष गर्ग होते, स्टुडंट होता एखाद, आणि अजून 1-2 टीचर्स असतील. ह्या लोकांना त्यांनी कस्टडीमध्ये घेतलं चौकशीसाठी. पण ह्यापैकी एकच माणूस असा होता ज्याच्या अंगावर रक्त होतं आणि त्यामुळे तो त्यांचा सस्पेक्ट होता. आणि तो माणूस होता कंडक्टर अशोक कुमार. पण तो तर वाचवायला गेला होता ना. एक्झॅक्टली. कोणी हा विचार नाही केला की ते जे रक्त त्याच्या अंगावर होतं ते ह्यासाठी होतं कारण त्यांनी त्या मुलाला नंतर उचलून घेतलेलं आणि गाडीपर्यंत धावत नेलेलं. यार, पण अशाच गोष्टींमुळे तर लोक विक्टिम्सना हेल्प करायला जात नाहीत, कारण का त्यांना भीती वाटते. म्हणजे आपण ॲक्सिडेंटमध्ये वगैरे बघतो की लोक मदत करायला जात नाहीत कारण लोकांना ही भीती असते की आपल्यालाच ॲक्युज म्हणून धरतील. एक्झॅक्टली. तर त्याच्या अंगावर रक्त होतं, पण जोपर्यंत पोलीस संध्याकाळी 6-7 वाजता हे सगळं झालं तोपर्यंत त्यांनी नॅचरली तो शर्ट धुवून टाकलेला, कारण कोण आपल्या अंगावर रक्ताळलेला अर्थात शर्ट घालेल. पोलिसांच्या स्टोरीप्रमाणे गुन्हा काहीसा असा घडला. अशोक सकाळी 7:45च्या सुमारास शाळेतल्या त्याच्या मुलांना, तो बस कंडक्टर असल्यामुळे त्याच्या बसमधल्या मुलांना घेऊन तो शाळेत आला आणि त्याला त्याच्या काहीतरी पर्सनल यूजसाठी त्याची सुरी हवी होती, जी त्याच्या टूल किटमध्ये असते. ती सुरी त्यांनी काढली आणि त्याच्या लक्षात आलं की त्या सुरीवर ॲक्च्युली गंज चढला आहे आणि त्यामुळे ती सुरी धुवायला तो ग्राउंड फ्लोअरमध्ये असलेल्या बाथरूममध्ये गेला आणि तो ती सुरी धुवत असताना, आता मी जे काही बोलते ते मलाच रिडिक्युलस वाटतंय आणि आय विल ट्राय टू मुळात टूलकिटमध्ये सुरी का असेल आणि सुरी धुवून गंज कसा उतरेल, मला त्या पोलिसांकडनं टेक्निक शिकलं पाहिजे. मी खूप एलिक्वेंटली हे सांगायचा प्रयत्न करते पण मला तसा शब्द नाही मिळते. पण सुरी धुवत असताना त्याला असं वाटतं की आता आपण मॅस्ट्रुबेट करावं, कारण त्याचं आदल्या दिवशी त्याच्या बायकोशी भांडण झालेलं असतं. त्यामुळे तो त्या शेवटच्या बाथरूम स्टॉलमध्ये जाऊन मॅस्ट्रुबेट करत असतो आणि प्राथमिक शाळेतले अगदी लहान वर्गातले टॉयलेट्स असल्यामुळे आतून कडी बरेचदा नसते त्यांना, कारण लहान मुलांच्या सेफ्टीसाठी असतं, त्यामुळे ती कडी नसते. त्या अवस्थेमध्ये त्याला 7 वर्षाचा प्रद्युम्न बघतो आणि त्याच्यातनं त्याच्या मनात पाशवी विचार जागृत होतात आणि तो ठरवतो की आता आपण ह्याच मुलावर असॉल्ट करायचा. प्रद्युम्न रेझिस्ट करतो आणि त्यामुळे तो त्याच्याकडे असलेल्या सुरीने त्या प्रद्युम्नवर वार करतो. काहीही म्हणजे ह्याच्यामध्ये मोटिव्ह पोलिसांना मिळाला, एक गुन्हेगार मिळाला, एक त्यांना क्राईम वेपन मिळालं जे खरंच त्याच्या टूलकिटमध्ये होतं आणि ते मिसिंग सुद्धा होतं, पण ते वेपन सुद्धा त्यांना मिळालं. म्हणजे जोडाजोडी आहे फक्त. त्यांना CCTV फुटेजचा काही भाग मिळाला की ज्याच्यात एक 5-10 मिनिटं आधी तो त्या आसपासच्या परिसरात त्यांना फिरताना दिसलेला. तो तिकडे का होता याचं त्यांना एकदम 100% ठोस उदाहरण नाही मिळालं आणि दिस रिझन वॉज इनफ फॉर देम टू से की खरा गुन्हेगार हा अशोक कुमार होता. इतक्या पातळीवर की पुढचं काहीही इन्व्हेस्टिगेशन न करता त्याला मीडिया समोर तर डिक्लेअर करतातच की हा गुन्हेगार आहे. कहां पर मारा चाकू? कितनी बार मारा? 2 बार. आणि त्याला तुरुंगात सुद्धा टाकलं जातं. पोलीस कस्टडीत तर लगेच गेला नाही, प्रिझन मध्ये. डिटेन नाही, अरेस्ट, अटक. ज्युडिशरी. येस, त्याला तुरुंगात अंडर ट्रायलला ज्या तुरुंगामध्ये टाकलं जातं, जो मेन जेलच असतं, न्यायालयीन कोठडी. येस, तर त्या अंडर ट्रायल सारखं त्याला प्रिझन मध्ये टाकलं जातं. बापरे. ह्या सगळ्या प्रकारामध्ये आय थिंक पोलिसांना जे कळत नाहीये ते त्या दुःखी असलेल्या वरुण आणि ज्योतीला सुद्धा कळते की हे नाही शक्य असं, फॉर द सिम्पल रिझन की त्यांनी ज्या आजूबाजूच्या जो गार्डनर आहे किंवा जे शाळेचे प्रिन्सिपल आहेत त्यांना एवढंही नाही विचारलं की बाबा रे, हे जे रक्त त्याच्या शर्टावर होतं ते त्यांनी मुलाला उचलून घ्यायच्या आधी होतं का नंतर होतं. पण
हे विचारलं पण हे नाही, पोलिसांनी विचारलंच नाही, का ऐकलं नाही हे माहिती नाहीये. मीडियाला एक छान व्हिज्युअल सस्पेक्ट मिळाला की रंगाने डार्क असलेला गरीब घरातला असा एक माणूस एका छान क्यूट मुलाचा खून करतो आणि वहशी दरिंदा वगैरे ह्या सगळ्या हिंदी मीडियाचे ट्रायल हेडलाईन्सनी डिक्लेअर करून टाकलं जातं. अशा प्रकारचे फोटो येतात ज्याच्यात तो डिस्ट्रेस्ड आहे पण तो खुंखार दिसेल अशा पद्धतीचे फोटोज आणि बाईट्स आणि ती सगळी क्रिएटिव्हिटी वापरून गोष्टी सुरू होतात. पण ह्याच्यात कुठेही समहाव वरुण आणि ज्योती ह्यांचं एकमत झालेलं म्हणजे ह्यांना पटलेलं नाहीये. कारण फक्त त्यांनाच नाही बाकी बऱ्याच लोकांना हे पटत नहीं, कारण हे पटण्यासारखंच नहीं है. कंडक्टर का कोई दोष नहीं है, कंडक्टर उसमें कल्प्रिट नहीं है, जो कल्प्रिट है उसको छुपाया जा रहा है. बाकी कंडक्टर का क्या मतलब है, जब बच्चा स्कूल बस में जाता ही नहीं था तो कंडक्टर उस बच्चे को कैसे जानता था. त्यामुळे ते आवाज उठवतात, ते तयार होत नाहीत आणि ते अप्रोच करतात तेव्हाचे जे गृहमंत्री होते हरियाणाचे त्यांना आणि तेव्हाचे जे CM होते मनोहरलाल खट्टर यांना. मनोहरलाल खट्टर लगेच CBIला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतात. राइट फ्रॉम डे 1 वी वर आस्किंग फॉर CBI इन्व्हेस्टिगेशन. आणि घटना घडल्याच्या अवघ्या 8 दिवसातच म्हणजे 15 तारखेला CBI या सगळ्याचा चार्ज घेते. CBI एक सिंपल गोष्ट करते की यांचा जो रिपोर्ट असतो पोलिसांचा काढून ठेवते, फेकून देते आणि परत पूर्ण पहिल्यापासनं अख्खी स्टोरी शोधायला सुरुवात करते. नशीब. आता CBIची स्टोरी ही हरियाणा पोलिसांच्या 180 डिग्री विरुद्धची असते. होतं असं की हे जे मी सुरुवातीला एक 10-12 लोक म्हटलेली त्यात अनयुज्युअल काही लोक होती जी तिकडे का होती याचं जस्टिफिकेशन नाही आहे. फॉर एक्झाम्पल जसा अशोक कुमार हा कंडक्टर तिथला जो प्रायमरी विभागात का होता याचं जस्टिफिकेशन पुरेसं नाही आहे. त्यानंतर जे सुभाष गर्ग म्हटलं जे पालक होते ज्यांनी व्हिडिओ काढला ते तिकडे का होते, त्यांनी इतक्या एन्थुझियास्टिकली तो व्हिडिओ का काढला आणि ते तिकडे इतका वेळ लिंगर का करत होते, हा पण एक थोडा सस्पिशियस मुद्दा आहे. त्यामुळे ते पण तिसरं जे नाव होतं ह्या 10-15 जणांच्या लिस्टमधलं ते नाव खूपच जास्त अनयुज्युअल होतं आणि ते होतं त्याच शाळेत शिकत असलेल्या एका 11वीच्या मुलाचं. आता ॲक्च्युली तो जुवेनाईल आहे त्यामुळे बऱ्याच रेकॉर्ड्समधनं त्याचं नाव वगळण्यात आलेलं आहे. सो आता आपणही त्याचं नाव न घेता दुसऱ्या काहीतरी त्याला क्ष व्यक्ती या नावाने ओळखूया, कारण प्रायव्हसी किंवा बाकी पण त्याच्यात टेक्निकॅलिटीज आहे. किशोरवयीन असल्यामुळे नाव घेणं अलाउडच नाही. करेक्ट. सो आता ह्या मुलाचं 11वीतल्या वागणं हे खूपच सस्पिशियस आणि खूपच त्याचं मुळात तिथे असणं, कारण त्या वेळेला त्याची परीक्षा चालू असणं अपेक्षित आहे. ओके. बाकीच्या सगळ्या परीक्षा जशा वर चालू आहेत ज्यासाठी शाळेची असेंब्ली कॅन्सल केली ती परीक्षा चालू असणं अपेक्षित आहे. आणि तो प्रायमरी स्कूलच्या ह्याच्यात का आला, परीक्षा चालू असताना तो प्रायमरी स्कूलच्या विभागात का आला ह्याचंही काही उत्तर नाहीये. तो परीक्षेला जातो आणि त्याच्या क्लासमेट्सला त्याचं वागणं एकंदरच संशयास्पद वाटतं की तो आधी मुळातच उशिरा येतो, त्यानंतर तो वर्गात बसतो, 2-5 मिनिटांनी तो परत वॉशरूमला जायचं सांगून परीक्षेचा म्हणजे वर्ग सोडतो आणि मग एक बऱ्याच काळ लोटल्यानंतर तो परत येतो आणि काहीतरी लिहिल्याची ॲक्टिंग करतो, पण ॲक्च्युली त्याचा कागद जो परीक्षेचा पेपर आहे तो कोराच असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सस्पिशियस असतात आणि हे त्याचे सगळे क्लासमेट्स नोट करतात. परीक्षा संपून जसे बाहेर येतात युज्युअल सर्कमस्टन्सेसमध्ये तू काय उत्तर लिहिलंयस, 5 काय आहे वगैरे ही जी डिस्कशन्स होतात त्याऐवजी या सगळ्या मुलांचं एकच डिस्कशन आहे ते ह्या भीषण खुनाबद्दल आहे. ह्या सगळ्यामध्ये वियर्ड गोष्ट अशी आहे की ती जी क्ष व्यक्ती तो जो मुलगा होता तो मुलगा म्हणतो की मी बघितला हा खून होताना, म्हणजे हे त्याची डेड बॉडी मी बघितली आणि मला खूप भीती वाटतेय आणि त्यामुळे मी परीक्षेत काही लिहू पण शकलो नाही, कारण तो माझ्या लहान भावाच्या वयाचा आहे आणि
मी खूप जास्त डिस्टर्ब आहे, मला घरी जायचंय, पण आता इश्यू असा होणार आहे की सगळ्यांना वाटणार आहे मीच खून केलाय. असं तोच बोलायला लागतो. हो, सगळ्यांना वाटणार आहे मीच खून केलाय, मला कळत नाहीये. तुम्हाला तर असं नाही ना वाटणार मी खून केलाय? हा प्रश्न त्याच्या वर्गातल्या सगळ्या मुलांना फार वियर्ड वाटतो. म्हणजे एखादा माणूस डिस्टर्ब्ड असू शकतो, पण वाय वुड समबडी अज्युम की त्यांनी खून केलं आणि हे विचारेल का मुळात, जरी वाटलं तरी. एक्झॅक्टली. सो हे वागणं सगळ्यांनाच खूप अजीब वाटतं आणि अजीब वाटण्यासाठी त्या मुलाची हिस्ट्री पण थोडी कारणीभूत आहे. अभ्यासात काही फार ग्रेट नाही आहे तो मुलगा. त्यांनी गेल्या परीक्षेच्या वेळेला असं केलेलं की मला माझ्या पाण्याच्या बाटलीमध्ये कोणीतरी विष मिसळवलं आहे असं म्हणून ते पाणी पिऊन तो बेशुद्ध झाला आणि त्याला 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यामुळे ती परीक्षा त्यांनी दिली नाही. एकंदर अभ्यासात तो हुशार नव्हता. आणि ह्याच्यात ॲड ऑन म्हणून त्यांनी 4-5 दिवस आधी आपल्या मित्राशी डिस्कस करताना मित्राला सांगितलेलं असतं की डोंट वरी, या वर्षीच्या परीक्षा होत नाहीत. बापरे. सो हे सगळं खूप विचित्र वाटतं. वियर्ड पॅटर्न्स हे खूप वियर्ड आहे. जेव्हा हरियाणा पोलिसांनी हे जे काही थोडकं मोडकं CCTVचं फुटेज बघितलं ज्याच्यात त्यांना तो अशोक कुमार कंडक्टर दिसला, त्याच्यात काही मिनिटं आधी हा मुलगा सुद्धा त्या कॉरिडॉरमध्ये असल्याचं त्यांना दिसलं, जे त्यांनी कम्प्लिटली इग्नोर केलं. ह्या मुलाचं तिकडे असणं हे कम्प्लिटली इग्नोर केलं. त्याचं स्टेटमेंटही घेतलं गेलं नाही. धन्यच आहेत म्हणजे. सो आता CBIची गोष्ट ही काहीशी अशी होती की परीक्षेबद्दल त्याला खूप जास्त स्ट्रेस होता, जे आपल्याकडे खूप अनफॉर्च्युनेटली खूप कॉमन आहे. आणि पण 11वीत असताना आणि हा ट्रेंड सुद्धा अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आहे की लोक नको त्या गोष्टी करतात. बरेचदा आत्महत्या सारखे मार्ग ते लोक अवलंबतात परीक्षेच्या स्ट्रेसशी डील करू शकत नाही म्हणून. पण या मुलांनी वेगळाच मार्ग अवलंबायचं ठरवलेलं. त्यांनी ठरवलं की जर आपण अशी काहीतरी गोष्ट केली जी इतकी भयानक आहे, इतकी भीषण आहे की त्यांनी आपल्या शाळेच्या मॅनेजमेंटला परीक्षा कॅन्सल करायला भाग पाडलं जाईल. बापरे. नुसतं परीक्षाच नाही तर त्यानंतर होणारी PTA मीटिंग आणि एवढंच नाही तर कदाचित आपली शाळाही बंद पडेल. आणि ह्यासाठी त्यांनी तो ज्या स्कूल बसमध्ये बसत होता त्याच्या टूल किटमधनं सुरी घेतली आणि तो प्रायमरी सेक्शनकडे निघाला. आता कोणाला तो विक्टिम बनवणार, कोणावर अटॅक करणार हे त्यांनी चान्सवर सोडून दिलेलं. दुर्दैवाने प्रद्युम्न त्याच्या हातात सापडला. प्रद्युम्नच्या जागी हे कोणीही असू शकलं असतं, कारण हा मुलगा माथेफिरू होता. त्याला काहीतरी मानसिक प्रॉब्लेमच आहे, कारण का शाळेत पहिल्यांदा विष पिऊन नाटक करणं म्हणजे त्याला काहीतरी एक्स्ट्रीम रिझन्सच सापडतात. म्हणजे रिझनेबल काय असू शकतो बाबा, एखादा माणूस नॉर्मल आजारी पडू शकतो, एखादा माणूस काय बाबा स्वतःचं डोकं आपटून घेऊ शकतो फार फार तर, किंवा एक्झाम नाही द्यायची, बरं नाही वाटत आहे. पण हे काय आहे की शाळाच बंद पडली पाहिजे किंवा विषच टाकलंय माझ्या पाण्याच्या बॉटलमध्ये. बापरे. मग खरं बघायला गेलं तर हे पण फार सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस आहेत. म्हणजे सुरी गंजली आहे, तिचा गंज पाण्याने धुवावा आणि आपण तेवढ्यात मास्टरबेशनची अर्ज यावी, हे जितकं कदाचित रिडिक्युलस वाटतंय तितकंच रिडिक्युलस वाटणारं हे पण कारण आहे की परीक्षा कॅन्सल व्हावी, परीक्षा रद्द व्हावी, ह्यासाठी एखाद्याचा जीव घेणं. ही दोन्ही कारणं तशी बघता रिडिक्युलसच आहेत. पण हे दोन्ही मोटिव्ज, म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं की 2 मोटिव्ज आहेत आणि त्या मोटिव्सचा सगळा खेळ आहे. मग पोलिसांनी हळूहळू चौकशीला सुरुवात केली. तोपर्यंत मीडिया पण पूर्ण विसरून गेलेला, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांना मिळालेला 1 दिवसाचं त्यांची न्यूज सायकल झाली आणि सगळे विसरून गेलेले. त्यानंतर 2 महिन्यांनी पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली तेव्हा परत ह्या केसचं सगळं लाईटमध्ये आलं. त्या मुलाला अटक केली. आता पोलिसांनी रोज त्याला त्या 2 महिन्यात आता CBI रोज 2 महिने त्या मुलाला चौकशीसाठी बोलवत होतं आणि काय झालंय, घटनाक्रम विचारणं, ह्या गोष्टी करत होतं. त्याच्याच सोबत त्याच्या अनेक मित्रांनाही इंटरोगेशनसाठी घेतलेलं, पण त्यांना इंटरेस्ट ऍक्च्युली फक्त एका मुलामध्ये होता. त्या सगळ्यांचे फोन्स त्यांनी जप्त केले आणि ह्याच्या फोनच्या सर्च हिस्ट्रीमधनं त्यांना काही भयानक गोष्टी दिसल्या. अवघ्या 2 दिवस आधी त्यांनी
विष कसं ऑनलाईन विकत घ्यायचं हे सर्च केलेलं त्या मुलाने. खून झाल्याच्या काही तासामध्येच किंवा काही अक्षरशः काही मिनिटामध्ये फिंगरप्रिंट्स कशी रिमूव्ह करायची हे त्या मुलांनी गुगल सर्च केलेलं. म्हणजे नॉर्मली कोणी इतके स्पेसिफिक गुगल सर्च नाही करणार जर हे प्री प्लॅन्ड प्री मेडिटेटेड नसेल तर. त्यांची जी काही थिअरी आहे त्याला ते सपोर्टिव्हच आहे सगळं. नमस्कार. पूरे देश को हिला देने वाले प्रद्युम्न मर्डर केस में आज सबसे बड़ा खुलासा हुआ. सीबीआई का दावा है कि आरोपी छात्र ने सिर्फ इसीलिए प्रद्युम्न को बेहद बेरहमी से मार डाला क्योंकि वो परीक्षा से बचना चाहता था, पेरेंट टीचर मीटिंग को टालना चाहता था. सो त्याच्या विरुद्धची चार्जशीट 2 महिन्यांनी फाईल होते, त्याला अरेस्ट केली जाते. पण आता ह्या सगळ्यामध्ये कायदेशीररित्या एक छोटी अडचण आहे आणि ती म्हणजे त्या मुलाचं वय. जुवेनाईल आहे आणि आपल्याकडे कायदेशीररित्या जुवेनाईल लोकांना अरेस्ट नाही करू शकत. फार तर जरी त्याचा गुन्हा सिद्ध झाला तरी त्याला करेक्शनल फॅसिलिटीमध्ये बालसुधारगृहामध्ये ठेवता येईल आणि फार तर 3 ते 5 वर्ष त्याला ठेवता येईल. आपण मागे एक एपिसोड केलेला यंगेस्ट सिरियल किलर बद्दल. तेव्हा एक असा विषय आलेला की जुवेनाईल लोकांनी इतका गंभीर गुन्हा केला तर काय. आय गेस निर्भया केस नंतर ह्याच्याबद्दल एक खूप रिफॉर्म आला. ह्या मुलाच्या बाबतीतही एक पॅनल बसवलं गेलं ज्यात एक्सपर्ट सायकोलॉजिस्ट आहेत, सायकियाट्रिस्ट आहेत, कायदेतज्ञ आहेत आणि त्यांनी त्या मुलाचा सखोल अभ्यास केला, त्याच्या काही मानसिक स्थितीचा अभ्यास केला आणि असं सांगितलं की हा काय म्हणतात, हा लहानपणातनं किंवा अल्लडपणातनं आलेली ही कृती नाही आहे, तर पूर्ण विचार करून त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसची म्हणजे विचार करून किंवा त्याला परिणामांची माहिती आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी खून केला आणि त्यामुळे त्याला केवळ एक अज्ञान बालक म्हणून ट्रीट नाही करता येणार, तर त्याला तेव्हाचा IPC आत्ता जी भारतीय हे झालं न्यायसंहिता, तेव्हाच्या IPC प्रमाणे त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे, जुवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे नाही. This 16-year-old student of Gurgaon's Ryan International School will now be tried as an adult for the murder of 7-year-old Pradyuman. आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई सुरू झाली. चार्जशीट अगदी 1-2 महिन्यातच फाईल झाली, पण अजूनही म्हणजे आता किती आपण 2025 मध्ये आहोत, अजूनही त्याची ट्रायल पूर्ण झालेली नाहीये आणि इतकी प्रोलॉंग ट्रायल असल्यामुळे आता तो बेलवर बाहेर आहे. इन द मीन वाईल ज्याला काही कारण नसताना 2-3 महिन्याची जेल झालेली, तो कंडक्टर अशोक कुमार, याचं अख्खं आयुष्य हे बर्बाद झालेलं आहे. कारण त्याला अजूनही नाईटमेअर्स येत आहेत, त्याला PTSD आहे, तो अंथरुणाला खेळलेला आहे, त्याला जॉब पण अर्थात त्याचा गेला कारण ह्या शंकेनेही त्याला कोणी जॉबवर ठेवणार नाही आणि त्याचं अक्षरशः अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं, रस्त्यावर यायची पाळी आली. CBI को जो बयान दिया उन्होंने ये कहा था कि ना तो इसके शरीर पे कपड़ों पे कोई खून था और ना इसके हाथ में कोई चाकू था, ये अपने वाटर टैंक के पास अपना मुंह हाथ धो रहा था. और गुड़गांव पुलिस ने क्या बोला था? गुड़गांव पुलिस ने ये कहा था कि इसके जो ये हरपाल है उन्होंने देखा था कि इसके कपड़ों के ऊपर खून लगा हुआ और इसके हाथ में चाकू था. तो सेम विटनेस ने CBI को कुछ और बोला है और गुड़गांव पुलिस को कुछ और. उन्होंने अपनी बयान में ये कह रखा कि पुलिस ने हमको हमारे ऊपर दबाव डालते हुए हमसे गलत बयान लिए थे. मीनवाईल हा जो 11वीतला मुलगा आहे तो मोकाट सुटलाय. जे रायन इंटरनॅशनलचे फाउंडर्स आहेत त्यांनी अँटिसिपेटरी बेलसाठी बॉम्बे हायकोर्टमध्ये अप्लाय केलेला. त्यांना तो बेल नाही मिळाला, पण त्यांच्या विरुद्ध कधी ऑफिशियल कारवाई पण झाली नाही. स्कूल प्रशासन किंवा त्याच्या जे हेडमास्टर आहेत किंवा ज्यांच्यावर बेसिक जबाबदारी आहे की ॲटलिस्ट CCTV चालू असतील, एक रँडम मुलगा तुमच्या शाळेतला एवढी सुरी घेऊन कसा काय येऊ शकतो आणि कसं काय ह्या पद्धतीचा खून घडू शकतो, ह्याची जबाबदारी ज्या शाळेवर होती त्या शाळेवर काहीच ॲक्शन गेली नाही. याच्यात नुकसान फक्त 2 माणसांचं झालं आणि त्यांच्या कुटुंबाचं झालं, ते म्हणजे जीव गमावलेला 7 वर्षाचा प्रद्युम्न आणि अडकलेला अशोक कुमार. बापरे, त्या अशोक कुमारसाठी किती दुःख, म्हणजे ज्यांचा मुलगा गमावला त्या पालकांसाठी तर दुःख आहेच, पण एखाद्याचं काहीच गरज असताना मदत करायला गेलं आणि त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, हे भयानक आहे फारच.
आपण बरेचदा पॉप कल्चरमध्ये किंवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये बघतो ना, की एखादी व्यक्ती म्हणजे ज्याला प्रिटी प्रिव्हिलेज किंवा एकंदर प्रिव्हिलेज हा जो भाग आहे, तुम्ही कसे दिसताय, तुम्ही समाजाच्या कुठल्या घटकातनं येताय, तुमची आर्थिक स्थिती काय आहे, ह्या सगळ्यावरून तुम्हाला किती लवकर गुन्हेगार घोषित केलं जातं ह्याचा खूप मोठा एक भाग त्यावर आहे. याच्यावरती ॲक्च्युअली रिसर्च पेपर पण आहे आणि एक नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी आहे 100 म्हणून. सो त्याच्यात ते दाखवतात की एक छान दिसणारी गोरी मुलगी दाखवतात आणि थोडीशी जाड असणारी थोडीशी म्हातारी काळ्या वर्णाची मुलगी दाखवतात आणि सांगतात की दोघींबद्दल स्टोरी सांगतात. तर काळ्या व्यक्तीवरती जास्त हे होतं आणि तिला जेव्हा सांगतात की तुम्हाला ट्रायल झालं आहे, आता हे दोघंही कन्व्हिक्टेड आहेत आणि तुम्हाला सजा द्यायची आहे, तर जी काळी व्यक्ती आहे तिला जास्त हे दिलं जातं. तिला दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं जातं की हे मे बी चुकून झालं असेल, तिच्याकडनं स्पर अप मोमेंटमध्ये झालं असेल. लिटरली आपल्याकडे एवढं ते डोक्यात बसलेलं आहे. आणि हीच सगळ्यात भयानक गोष्ट आहे. म्हणजे ऑफकोर्स तो क्राईम जो घडला तो आहेच भयानक, पण आपण एक सोसायटी म्हणून किती पटकन एखाद्याला विलनाइज करून टाकतो किंवा पटकन एखाद्याला गुन्हेगाराच्या चौकटीत डिक्लेअर करतो आणि मग तो कसा गुन्हेगार आहे हे प्रूव्ह करण्यासाठी फक्त ती पोलीस यंत्रणा किंवा न्याय यंत्रणाच नाही, तर आपण समाजाचा एक घटक, मीडिया, ह्या सगळ्या लोक अक्षरशः एक विच हंट सुरू करतात. आणि मग अशा वेळेला प्रश्न पडतो की ह्या सगळ्यामध्ये खरंच गुन्हेगार कोण आहे. मोटिव था और उस मोटिव के लिए वो किसी को भी टारगेट कर सकता था. मतलब ऐसा नहीं था कि वो प्रद्युम्न टारगेट था उसका, लेकिन हाँ वो किसी छोटे बच्चे को उस दिन टारगेट कर सकता था. अब अनफॉर्चुनेट कि ये मिल गया उसको उस टाइम पे और इसने इसके साथ कर दिया. तर ही होती प्रद्युम्न ठाकूरची गोष्ट. आणि एकंदर आपल्या समाजातच किंवा गुन्हेगार कोण ह्या प्रश्नावर पुन्हा एकदा आपल्याला विचार करायला लावणारी ही गोष्ट होती. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्ही गुन्हेगार कोण किंवा भिजत घोंगडे यावर खूप प्रेम देत आहे आम्हाला, तर त्यासाठी थँक्यू. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.